समस्या तर भरपूर आहे, पण ह्यावेळी असं झालंय, आता समस्या मांडायच्या कोणाकडे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामुळे आमचे आवडते नगरसेवक माननीय गणेश मधुकर बिडकर त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आहोत. तर त्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर आहे. असं काय काम केलंय त्यांनी या भागामध्ये? त्यांनी भरपूर आमचे ह्या भागात तर भरपूर काम केलेलं. उदाहरणार्थ पाईपलाईनीची कामं केली, पाण्याची कामं केली. परत तुम्हाला सांगतो, गोरगरिबांच्या लग्नात जे काही नाही काही त्यांनी ती मदत केली. बरं. आणि बऱ्याच समाजामध्ये ते अगदी तटून आहे. भरपूर विकास या वार्डात त्यांनी केलेला आहे. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांनीच निवडून यावं. तर एक थेट प्रश्न जर विचारायचा म्हटलं की तुमचा कौल कोणाला, तुमचं मतदान कोणाला? आमचं मत आता आम्ही गेली बघा 30-32 वर्षे आमच्या एरियामध्ये आम्ही बिडकरांशिवाय कुणालाही मत दिलेलं नाही. त्यामुळं प्रश्न येतच नाही. पण याचा अर्थ तुम्ही 30-32 वर्ष झाली इथं आहात, 30-32 वर्षांपासून त्यांना मत देत आहात, याचा अर्थ त्यांचं काम तुम्हाला कुठेतरी भावल्याचं चित्र आहे. अहो, त्यांचं काम तर बोलूच नका तुम्ही. ते कामाचे मेन माणूसच आहे आणि कामासाठी आम्ही त्यांना निवडून नाही दिलं. मग त्यांच्या मागची भावना, त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांच्या सगळ्या गोष्टी कुणी केव्हाही जाऊ दे त्यांच्याकडे नाही म्हणणं नाही. इथं त्यांच्या विरोधात बाकी पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्याशी तुमचं कधी बोलणं होत चालणं होतं? आहे, सर्व आमची कस्टमरच आहेत. बर. सर्व कस्टमर आम्ही त्यांना पूर्ण सांगितलेलं आहे. तुम्ही किती जरी केलं तर शेवटी आमचा माणूसच आम्हाला प्रिय आहे. तुम्ही दंगेकरांना सांगितलं? कुणाला? दंगेकरांना? आम्हाला आम्ही त्यांची ओळखच नाही आमची त्यांची. नाही का? नाही. एक माणूस 32 वर्ष चालतोय तिथं, त्यामुळे आम्ही त्यांचेच आहे ना. बर. आम्हाला दुसरा पर्यायच नाही. तुमचे आमदार राहिलेले आहेत दंगेकर? कोण असू दे की राहिले तर आमच्या वार्डातनं मागच्या वेळी त्यांना निवडून पण दिलं. बर. पण वार्डात त्यांनी काहीही काम केलं नाही.